राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीकडून मनपा क्षेत्रात सन्मान नवदुर्गांचा कार्यक्रम संपन्न। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सन्मान नवदुर्गांचा हा कार्यक्रम राबवण्यात आला। त्यामध्ये प्रशासकीय सेवेत महिला अधिकारी, दिव्यांग, शेतकरी, उद्योजिका तसेच इतर क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये मिरजेच्या तहसीलदार अपर्णा धुमाळ, मनपा उपायुक्त स्मृती पाटील, पोलीस उपनिरीक्षक सपना अडसूळ यांचा प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, बुके देऊन सन्मान करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहर जिल्हा अध्यक्षा राधिका हारगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत सांगली, मिरज, कुपवाड शहरात हा उपक्रम राबवण्यात आला आहे। सांगली शहरामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष आयशा शेख, मिरज शहरात शीतल सोनवणे, अश्विनी कोळी, तबस्सुम मुल्ला, कुपवाड शहरात सुनीता जगधने यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी जुबेदा मुजावर, नीता आवटी, कविता सुर्वे, चंपाताई कागे, हिना शेख, फरीदा जमादार, अर्चना सर्वदे, संगीता पोपळघट, संध्या आवडे, सुजाता मोरे, मनीषा विभूते, माधुरी म्हेत्रे यांच्यासह असंख्य महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत्या। महिला काँग्रेस पार्टीतर्फे आमच्या प्रदेशाध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली सन्मान नवदुर्गांचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे गेल्या आठवड्याभर। तर आज आम्ही आमच्या मिरज तहसीलदार मॅडम अपर्णा धुमाळ मॅडम यांचा आम्ही आज सन्मान केलेला आहे। तर आमचा पक्ष हा नेहमीच महिलांच्या पाठीशी असतो व विविध क्षेत्रात कार्यक्रम करत असलेल्या, सामाजिक कार्यक्रम घेत असलेल्या, तसेच सर्व समाजकार्य धडाडीने काम करत असणाऱ्या अशा सर्व महिलांचा सन्मान आम्ही केलेला आहे। मी डॉक्टर अपर्णा धुमाळ, तहसीलदार मिरज। आज आमच्या मिरज तालुक्याच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष राधिकाताई हारगे मॅडम, तसेच त्याचबरोबर की सांगली जिल्ह्यामधल्या आमच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व प्रतिनिधी आणि आमच्या मिरज तालुक्यामधील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष महिला प्रतिनिधी ज्या आहेत त्यांच्यामार्फत एक तहसीलदार आणि ती एक महिला म्हणून माझा आज या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। मी या सन्मानपत्र जे आहे त्या सन्मानपत्राचा मनपूर्वक स्वागत आणि स्वीकार करते। त्याचबरोबर की माझ्यावरती जे दाखवलेला त्याने विश्वास आहे तो सार्थ ठरवण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रशासकीय अधिकारी म्हणून माझी मिरज तालुक्यामधील सर्व नारी शक्ती असतील आणि त्याचबरोबर सर्व जनतेशी माझी एकनिष्ठतेची आणि प्रामाणिकपणाचं जे कामकाज आहे ते माझं चालू राहील अशी मी आमच्या या नारी सन्मानाच्या वतीनं आपणास ग्वाही देते आणि परत एकदा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभार